अरे मामा एक तर तिची तिलगू समजत नाही निघालाय त्याच्यासोबत लग्न करायला. पप्पा पोरगी काय आंधळी बिंदळी काय गोगल घालू झाली. Oh no! ए काय बी बोल नको, ती स्टाईल आहे आजकालची. गॉगल घातलं तू काय बी बोल, मला शांत बस बरं. कप चल द्या जाती त्याने. आईला पोरगी गॉगल घालून आली, आंधळी वाटतं. राहू दे कशी का असं ना, लग्न जमतं हेच महत्वाचं आहे. ओय मी खात नाही, माझा उपवास आहे. मग एक काम कर, त्यातले शेंगदाणे आणि मिरच्या काढून खावा, उपासाला चालते ती. हे आपण कडक उपास धरता, हे पोहे धरण घेऊन जा. नको खाऊ, मला तेवढं पुरत नाही आधीच. पुरी माझं विचारून झालंय नवरदेवाला, तुला काय विचारायचं असेल तर विचार. बर मी शिक्षा आणता येणार. दाजी काय बोलती पोरगी? अहो हिला मराठी कळते पण बोलता येत नाही हो, हे प्रॉब्लेम आहे ताईचा. मला पोरगी मामाकडे होती हैदराबादला शिकायला, त्यासाठी तेलुगू बोलते. आता इकडं आले आमच्याकडं तर शिकल मराठी थोडं थोडं. अरे ह्यांना काय कळणार नाही. म्हणजे ती म्हणते की तुमचं शिक्षण किती झाले. बर तुम्ही मारा गप्पा, मी बघते स्वयंपाकाचं जेवणाचं. हा आपलं शिक्षण भरपूर भक्कम. आणि ते यांचं शिक्षण आहे ना. अरे ह्यांना काय कळणार नाही. म्हणजे ती म्हणते की तुमचं शिक्षण किती झाले. आपलं शिक्षण MFIS झालंय. आणते MF आणते नाकेम द्यायला चालले. अरे म्हणजे हिला समजणं झाले की तुमचं MF म्हणजे कोणतं शिक्षण झाले नेमकं. अच्छा म्हणजे मॅट्रिक फेल ऑल सब्जेक्ट. आणते निक MM पण असतात. अरे देवा, हिनं का तेलुगू सोडत नाही आणि ह्यांना का समजत नाही. तिनं म्हणते की तुम्हाला काय काय काम येतं नेमकं. अच्छा चोऱ्या करणं, दारू पिणं, दारूचा पॅक बनवणं, अरे देवा, ड्रिंक पिणं, लोकांच्या चोऱ्या करणं. आधार स्कूल इंटले यावे पण असते आधार स्कूल. अरे देवा, हिनं तेलुगू काय सोडत नाही आणि ह्यांना का कळत नाही. तिनं म्हणत्या नेमकं तुम्हाला घरातली कामं कोणते येतात, बाहेरचे नाही. अब देख तू. घरातली कामाला तर मी लय एक्सपर्ट आहे. मला काय काय येते माहितीये का? पिठाच्या पोळ्या येत्या, ती मिरचाचे चहा येतो आणि लिंबूचा रसा येतो. अरे असला काय काम करतो, कशात बी काय बी मिसळतो काय. काय फरक पडतय, पोटात सगळं एकत्रच होणार आहे ना. बराದಂತ ಉಂಡನೆ ಯಾದನ್ ಕೋರ್ಸ್ ಸಾಯಿನದಲ್ಲೇದ. अरे देवा, हिला मराठी शिक म्हणलं तर शिकत का नाही, तर मलाच मध्ये यावं लागतंय. अहो तिनं विचारते की अजून तुमचं काही कोर्स झालाय का शिक्षणामध्ये. झालाय की आपला DBS. तू समझा? हाँ. म्हणजे नहीं तू समझा नहीं. म्हणजे जुनं भांडी स्वयंपाक. అబ్బా నాకు ఇదే పిల్లగంతో లగం చేసుకునేది. अरे ताई, त्याला फक्त घरातली कामं येते, तर भांडे घासणं, स्वयंपाक करणं, बाकी पैसे कमवायला कुठं जाणार आहे त्यानं. నీకేం ఏర్కొంది వైతాగచ్చిపోయింది. నేను ఇంటికాడ బట్టలు ఉతుకు, గిన్నెలు దోము, ఇండ్లు నూకు, వంట చెయ్యి. నేను ఇదే పిల్లగంతో లగ్గం చేసుకుంటా. जमलं आता तेच को.
बर मी आता पक्क समजू का हे लग्न कधी करायचं लग्न? अरे मामा एकतर तिची तिलगू समजत नाही निघालाय तिच्यासोबत लग्न करायला. अगं बाई भेटली हित महत्वाचं आहे. माझं आधीच लग्न ठरानं गेलंय. कसली का राहू दे, तेलगू राहू दे आणि फिलगू राहू दे, मला आवडली म्हणजे आवडली, ह्याच्यासोबत लग्न करणार मी. बरं मग आता ह्या दोघांचं तर जमलंय, आता ह्यांची जुळवाजुळी तर झाली. आता काय जमलंच म्हणून समजा टाकू बार उडून. मामाचं कसं होईल काय माहित. तू ग बसे त्याचं ते बघ निपटन काय करायचं आपल्याला. पसंत आहे तुला? मग एक नंबर आहे पोरी. टाकू बार उडून आता. चालतंय. बरं आता जमलं का पाहुणं? चला येऊ का मग एक दिवशी येऊन तारीख काढू आणि बार उडवून टाकू. बरं बरं लवकरच तारीख काढून टाकू. चला येऊ का मग पाहुणं? येतो मग.